Hello students, welcome to my channel. Today we are talking regarding to the subject maths in Maharashtra Pradnyashodh Pariksha. Standard 6th. Lesson number 1st, knowledge of numbers. Natural numbers, whole numbers, even numbers, odd numbers, prime numbers and composite numbers. Are the different type of numbers. आता काल आपण या ठिकाणी प्राइम नंबर पर्यंत पाहिलेलं होतं. आज पाहूया कंपोजिट नंबर्स कशाला म्हणायचं. द नंबर्स विच आर नॉट प्राइम नंबर्स आर कंपोजिट नंबर्स. जे प्राइम नंबर नाहीत ते कंपोजिट नंबर. प्राइम नंबर 1 to 100 मध्ये किती प्राइम नंबर आहेत तर 25. देयर आर 25 प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 100. In 1 to 100 there are 74 composite numbers. मग 1 to 100 मध्ये composite numbers किती आहेत 74. How many composite numbers are there? 74 composite numbers between 1 to 100. 1 is neither a prime nor a composite number. 1 हा नंबर प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही आहे. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ स्मॉलेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर कसा तयार करायचा हे सुद्धा झालेलं आहे स्टँडर्ड 5th मध्ये. गिवन सर्टन डिजिट्स द स्मॉलेस्ट नंबर इज फॉर्म बाय अरेंजिंग द डिजिट इन असेंडिंग ऑर्डर. एक्झाम्पल 8, 9, 2, 6 digits are given स्मॉलेस्ट नंबर. मग आता समजा जर का 8, 9, 2, 6 हे डिजिट जर का दिलेले आहेत तर त्यापासून स्मॉलेस्ट नंबर कसा तयार करायचा. तर या सगळ्यात स्मॉल कोण आहे 2, म्हणजे 2 पहिल्यांदा लिहून घेतला. 2 आफ्टर 6, 8 अँड 9 म्हणजे पहिल्यांदा असेंडिंग ऑर्डर लावून घेतली. 2, 6, 8, 9 म्हणजे हा स्मॉलेस्ट नंबर तयार झाला 2689. However, if one of the digit is 0, it should be placed from left. म्हणजे समजा ह्याच्यामध्ये जर 0 असेल तर एक्झाम्पल डिजिट्स आर गिवन 3, 2, 0, 5. स्मॉलेस्ट नंबर 0 असेल तर 0 आधी लिहायचा नाही. मग 0च्या नंतर 2 आहे. मग 2 पहिल्यांदा लिहून घेतला, नंतर 0, त्याच्यानंतर उरलेले म्हणजे 3 आणि 5 म्हणजे झाला 2035. This is the smallest number. Now, formation of greatest number. जसं smallest number फॉर्म केला त्याच्या opposite greatest number. Given certain digits, the greatest number is formed by arranging the digits in descending order. Example 2, 8, 9, 6 are given digits. ग्रेटेस्ट नंबर. आता हे नंबर पहा कसे अरेंज केलेले आहेत. बिगेस्ट नंबर म्हणजे ग्रेटेस्ट नंबर 9, त्याच्यानंतर 8, नंतर 6 आणि नंतर 2. 9, 8, 6, 2 अशा प्रकारे आपल्याला हा ग्रेटेस्ट नंबर मिळाला आहे 9862. आता पहा काय म्हटलेलं आहे पुढे. टू फॉर्म द ग्रेटेस्ट ऑर द स्मॉलेस्ट 4 or 5 digits number using given 2 or 3 digits only. Each digit is to be used at least once. आता या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे म्हणजे समजेल. While writing the greatest number, arranging the given digits in descending order and write the greatest digit for maximum times. Example digits 3, 5, 0 are given. म्हणजे तुम्हाला डिजिट किती दिलेले आहेत 3च डिजिट दिलेले आहेत आणि सांगितलं आहे काय तर 5 डिजिट नंबर तयार करायला सांगितलेलं आहे. ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. मग अशा वेळेला आपण काय करणार डिजिट तर 3च आहेत आणि नंबर कसा तयार करायचा आहे 5 डिजिटवाला. मग हा जो 5 आहे हा आपण किती वेळा लिहून घेणार 3दा लिहून घेणार. म्हणजे काय होईल 5, 5, 5, 3, 0 असा नंबर आपल्याला मिळणार. 5, 5, 5, 3, 0 55,530 हा झाला ग्रेटेस्ट नंबर. मग स्मॉलेस्ट सुद्धा तसाच तयार करायचा आहे. वाईल रायटिंग द स्मॉलेस्ट नंबर अरेंज द गिवन डिजिट्स इन असेंडिंग ऑर्डर अँड राईट द स्मॉलेस्ट डिजिट मॅक्झिमम टाइम्स. Digits are
280. आता या ठिकाणी झिरोनी स्टार्टिंग करायची नाही, मग अशी पण सांगितलेलं आहे. झिरोनी स्टार्टिंग करायची नाही, मग कशाने स्टार्टिंग करायची? स्टार्टिंग करायची 2ने. मग 0 किती वेळा लिहायचा? 3 वेळा लिहायचा, बरोबर ना. 2ने स्टार्टिंग केली, 0 3 वेळा लिहिला, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवट 8 लिहून घ्यायचा, म्हणजे झाला 5 डिजिट नंबर. 20,008. आता इथे 2 पहिल्यांदा का लिहिलेला आहे? बिकॉज वी राईट 0 सेकंड फ्रॉम लेफ्ट. 0ने स्टार्टिंग होत नाही नंबरची. आता इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत, पाहूया. विच इज द 17th इवन नंबर आफ्टर 15. आता काय म्हटलेलं आहे तर 17th इवन नंबर कितीच्या नंतरचा? 15 नंतरचा. ऑप्शन दिलेले आहेत. इन दिस 16 इज द फर्स्ट इवन नंबर आफ्टर 15. हे तर माहिती आहे सगळ्यांना. आता 15 झाल्यानंतर 16 येणार आहे. वी हॅव टू फाइंड 17th इवन नंबर आफ्टर 15. आउट ऑफ 17th फर्स्ट इज 16 and out of 17 first is 16 and now remainings are 16. So 16 multiplied by 2 is equal to 32. Even and odd numbers increased by 2. मग 16 plus 32 is equal to किती मिळालेत आपल्याला? 48. ठीक आहे. काय कितवा विचारलेला आहे? 17 नंबरचा इवन नंबर विचारलेला आहे 15च्या नंतर. मग आता 15च्या नंतर कुठला येतोय? तर 16 हा झाला पहिला. मग उरले किती? तर 16 उरले नंबर्स. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की 2 इवन नंबर्समध्ये किंवा 2 ऑड नंबर्समध्ये कितीचा डिफरन्स असतो? 2चा डिफरन्स असतो. म्हणून 16 मल्टिप्लाइड बाय 2 केलं तेव्हा आन्सर काय मिळालं? 32 आन्सर मिळालं. मग 16मध्ये 32 ॲड केले तेव्हा आन्सर मिळालं 48. म्हणजे 48 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. अशी वेगवेगळी एक्झाम्पल्स तुम्हाला ते मी समजावून सांगणार आहे जेव्हा आपण या ठिकाणी हा एक्सरसाइज फर्स्ट पाहूया, तेव्हा या ठिकाणी वेगवेगळी एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. आत्ता फक्त एक एक्झाम्पल समजावून सांगितलेलं आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज फर्स्ट आपण स्टार्ट करू. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवलेली आहेत. टोटल 35 एक्झाम्पल्स आहेत. 35 एक्झाम्पल्स या ठिकाणी एक्सरसाइज फर्स्टमध्ये दिलेली आहेत. ठीक आहे.